नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये। मित्रांनो, सध्या महाराष्ट्र शासन त्याचबरोबर केंद्र शासनामार्फत 50,000 प्लस जागांसाठी भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत। या ज्या जाहिराती आहेत त्याबाबतचा अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला जर या भरतींबाबतची माहिती नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी या भरतींबाबतचा अपडेट घेऊन अर्ज करू शकाल। यामध्ये कामगार असेल, सहाय्यक असेल किंवा अधिकारी लेवलची पदे सुद्धा भरली जाणार आहेत, ज्यासाठी शैक्षणिक पात्रता 10वी पासवर तुम्ही भरपूर पदांसाठी अप्लाय करू शकता। 20-25,000 प्लस जागांसाठी तुम्हाला 10वी पासवर अप्लाय करता येणार आहे। कोणतीही पदवी असेल तरी तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे भरपूर जागांसाठी। वेतन कमीत कमी तुम्हाला पे स्केल जो मिळणार आहे तो 18,000 ते 56,900 आहे। सर्व जागा कायमस्वरूपी सरकारी नोकरी अंतर्गत मेजरली भरल्या जाणार आहेत, ज्याबाबत संपूर्ण माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। विविध जे विभाग आहेत, कोणकोणते डिपार्टमेंट आहेत त्याची माहिती सांगेन। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब या चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राइब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। आणि आज आपण 5 ज्या जाहिराती महत्त्वाच्या आहेत, ज्यामध्ये टोटल 50,000 जागा भरल्या जाणार आहेत, त्याबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत। बघा मित्रांनो, पहिली जाहिरात आहे ती बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत रिलीज करण्यात आलेली जाहिरात आहे, जी या ठिकाणी 22/1/2026 ला रिलीज करण्यात आलेली आहे। यामध्ये गट ड मधील या ठिकाणी पदासाठी जे पद नाव आहे कामगार आहे, पदाची 38 जागा सरळ सेवेने भरण्याकरता महापालिका आयुक्त यांच्यामार्फत ही जाहिरात या ठिकाणी मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आता या 38 जागांसाठी मित्रांनो तुम्ही बघू शकता कामगार पद भरलं जाणार आहे। गट ड मधला हा संवर्ग आहे। एकूण 38 जागा आहेत, ज्याचं कॅटेगरी विश्लेषण तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल। डिटेलमध्ये सुद्धा याबाबतचे अपडेट हा आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, तोही तुम्ही पाहू शकता। यासाठी पे स्केल 18,000 ते 56,900 तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे। आता यासाठी अप्लाय करण्यासाठी थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्हाला 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मराठी विषयासह। सो ही जर क्वालिफिकेशन तुमच्याकडे असेल तर इतर कोणतीच क्रायटेरिया त्यांनी शैक्षणिक पात्रता मागितली नाही, फक्त 10 पासवर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे। या व्यतिरिक्त पुरुष उमेदवाराला त्या ठिकाणी फिजिकल क्वालिफिकेशन आणि स्त्री उमेदवाराला त्या ठिकाणी फिजिकल क्वालिफिकेशन जे आहे ते कंप्लीट करावे लागणार आहेत। सो या दोन गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। एज लिमिट ओपन साठी 18 ते 38 वर्ष राहील, तर मागासवर्गीयांकरता 18 ते 43 वर्ष राहणार आहे। सो या गोष्टी पाहून तुम्ही या ठिकाणी अप्लाय करणे आवश्यक आहे। यासाठी पोर्टल जे MCGMचं आहे त्याच्याद्वारे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता। 28/1/2026 पासून 18 फेब्रुवारी 2026 पर्यंत तुम्ही यासाठी रात्री 12 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता। सो ही पहिली जाहिरात आहे, ज्यासाठी नक्की प्रयत्न करणे मित्रांनो आवश्यक आहे, कारण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सरळ सेवा भरती अंतर्गत ही नोकरीचे अर्ज करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध होत आहे। सो याबाबतचा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे। जर तुम्ही त्या ठिकाणी परीक्षा कशा प्रकारे होते याबाबतची माहिती किंवा अर्ज कशा प्रकारे करायचा याची डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी तो पाहू शकता। त्यात दुसरी जाहिरात आहे मित्रांनो, ती नुकतीच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज यांच्या अंडर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये ग्रुप डी ची वेगवेगळी पदे किंवा गट ड संवर्गातली रेल्वेमधली वेगवेगळी पदे, ज्यामध्ये लेवल 1 चा 7व्या वेतन आयोगाचा पे स्केल तुम्हाला अगेन 18,000 ते 56,900 हा पाहायला मिळत आहे, ज्यासाठी ही जाहिरात या ठिकाणी मेगा भरतीची प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये जर आणखी माहिती आपण घेतली तर आपल्याला समजून जाईल मित्रांनो। जर तुम्ही बघू शकता इनिशियल पे 18,000 सांगितल्याप्रमाणे 18,000 ते 56,900 पे स्केल राहील। 18 ते 33 वर्ष एज लिमिट या ठिकाणी हे जे आहे ते ओपन साठी राहणार आहे, ज्यामध्ये अगेन SC ST OBC ला रिलॅक्सेशन सुद्धा मिळत आहे। आणि टोटल वॅकन्सी या 22,195 जागा आहेत। तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्रातील वॅकन्सीसाठी ज्यामध्ये वेस्टर्न रेल्वेच्या अंडर मुंबई या ठिकाणी अर्ज करू शकता, ज्याबाबतची डिटेलमध्ये माहिती तुम्हाला आपल्या सेपरेट व्हिडिओ चॅनल अवेलेबल आहे, त्या ठिकाणी पाहता येईल। मी फक्त तुम्हाला काही गोष्टी या ठिकाणी सांगत आहे, जेणेकरून तुम्हाला याबाबतची माहिती मिळेल आणि तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकाल। या पदांसाठी अप्लाय करण्यासाठी सुद्धा मित्रांनो जर तुम्ही बघितला कोणकोणती पदे आहेत तुम्ही या ठिकाणी बघू शकता। यामध्ये असिस्टंटची पदे आहेत, त्यानंतर या ठिकाणी ग्रुप डी ची जी काही वेगवेगळी इतर पदे असतात पॉइंट्समनची, त्यानंतर असिस्टंट ऑपरेशनची ही पदे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळत आहेत। या सर्व पदांसाठी अप्लाय करण्यासाठी 10वी पास और ITI असणे आवश्यक आहे। 18 ते 33 वर्ष एज लिमिट ओपन साठी राहील। SC ST OBC ला ॲज पर गव्हर्नमेंट रूल रिलॅक्सेशन मिळत आहे। सो ही दुसरी जाहिरात आहे मित्रांनो। यासाठी अगेन एज लिमिट तुम्ही बघू शकता 18 ते 33 वर्ष। त्यानंतर या ठिकाणी SC ST OBC ला रिलॅक्सेशन अवेलेबल आहे। अप्लाय करायचा आहे यासाठी तुम्हाला अगेन तुम्ही बघितला तर 31/1/2026 पासून 2 मार्च 2026 पर्यंत तुम्हाला यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे। सो या गोष्टी लक्षात घ्या आणि या ठिकाणी लवकरात लवकर तुम्ही अप्लाय करू शकता। यामध्ये नक्कीच चांगली संधी असणार आहे मित्रांनो। स्पेशली जर तुम्ही महाराष्ट्रासाठी नोकरी ठिकाण शोधत असाल तर या ठिकाणी अर्ज करणे फार महत्त्वाचं आहे।
त्यानंतर तिसरी जाहिरात नुकतीच अगेन मित्रांनो एक प्रसिद्ध झालेली आहे, ज्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, डिपार्टमेंट ऑफ पोस्ट यांच्या मार्फत मित्रांनो किंवा पोस्ट ऑफिस मार्फत GDS पदांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे. ग्रामीण डाक सेवक यामध्ये तुम्ही बघितला तर ब्रांच पोस्ट मास्टर, BPM, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर, ABPM आणि या ठिकाणी डाक सेवकची पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत. यासाठी एक्झाम होणार नाही आहे, फक्त 10वी पासवर तुम्हाला अर्ज करता येणार आहे आणि 10वीच्या मार्कवरच तुमचं या ठिकाणी फायनल सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही बघू शकता. GDS म्हणजे साठी सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन किंवा SSC किंवा SSC या ठिकाणी पास असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी. या व्यतिरिक्त दुसरे कोणतंच क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं नाही आहे. आणखी एक जी माहिती मागितलेली आहे ती लोकल लँग्वेज असणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करणार त्या ठिकाणची महाराष्ट्रामध्ये अप्लाय करणार असाल तर मराठी भाषा आली पाहिजे. सो या गोष्टी तुमच्याकडे आहेतच, तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. नॉलेज ऑफ कॉम्प्युटर्स, सायकलिंग आणि ॲडिक्वेट मीन्स ऑफ लाईव्हलीहूड या सर्व गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी मागितल्या आहेत. यासाठी अगेन सांगितल्याप्रमाणे एक्झाम होणार नाही आहे मित्रांनो. तुम्ही या ठिकाणी जे 10th पासचे मार्क आहेत त्यावर तुमचं सिलेक्शन होईल. यासाठी एज लिमिट 18 ते 40 वर्ष राहणार आहे. या सर्वांसाठी या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता आणि त्यानुसार जर तुम्ही एज क्रायटेरियामध्ये फिलअप होत असाल तर अर्ज करू शकता. यासाठी 31/1/2026 पासून 14/2/2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. 14 ते 15 दिवसच त्यांनी टाइम या ठिकाणी दिलेला आहे. सो मेक शुअर तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी ऑनलाईन अर्ज त्या ठिकाणी कराल मित्रांनो. ऑनलाईन रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी कराल. सो या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवून त्या ठिकाणी अर्ज करणे आवश्यक आहे. याचाही सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, तोही तुम्ही पाहू शकता. ही तिसरी जाहिरातीची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे. त्यानंतर जर हायर क्वालिफिकेशन बेसिसवर जर बघितलं मित्रांनो तर स्टेट बँक ऑफ इंडिया SBI मार्फत या ठिकाणी मित्रांनो सर्कल बेस ऑफिसर्स किंवा CBO पदांसाठी जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. यासाठी मित्रांनो विविध पदे माफ करा सर्कल बेस ऑफिसरसाठी विविध ऑल ओव्हर इंडिया स्टेट जे आहेत त्यामध्ये रिक्रुटमेंट होणार आहे. यामध्ये तुम्ही बघितला तर बेसिक पे तुमचा 48,480 राहणार आहे. पे स्केल तुमचा 48,480 ते 85,920 रुपये या ठिकाणी राहील आणि अप्रॉक्सिमेट सॅलरी तुमची फार चांगली मित्रांनो या ठिकाणी राहणार आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला +2 ॲडव्हान्स इन्क्रीमेंट सुद्धा त्या ठिकाणी मिळणार आहेत. सो या गोष्टी जर बघितला तर बेस्ट इन सॅलरी तुम्हाला क्लास त्या ठिकाणी मिळत आहे. तुम्ही प्रयत्न नक्की या ठिकाणी करू शकता. ऑल ओव्हर इंडिया मित्रांनो जवळपास 2,500+ जागा मित्रांनो या ठिकाणी भरल्या जाणार आहेत किंवा 2,000+ जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये महाराष्ट्राच्या ज्या जागा आहेत त्यासाठी 194 जागा आहेत, ज्यासाठी मराठी भाषा येणे आवश्यक आहे. सो हे जर क्रायटेरिया तुमच्याकडे असेल मराठी भाषेचा तर तुम्ही अप्लाय करू शकता. 194 जागांसाठी ज्या महाराष्ट्रामध्ये भरल्या जाणार आहेत. यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही बघू शकता ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो एक्सपिरियन्स सुद्धा त्यांनी मागितलेला आहे. सो याबाबतचा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, तोही तुम्ही पाहू शकता. एज लिमिट 21 ते 30 वर्ष राहील ओपनसाठी, ज्यामध्ये SC ST OBC ला ॲज पर गव्हर्नमेंट रूल या ठिकाणी एज रिलॅक्सेशन मिळत आहे. सो या गोष्टी जर तुमच्याकडे असतील, क्वालिफिकेशन तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. यासाठी 29/1/2026 पासून 18 फेब्रुवारी 2026 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. सो तुम्ही या ठिकाणी करू शकाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक राहील. सो ही जी जाहिरात आहे ती आपण 4थी जाहिरात या ठिकाणी पाहिलेली आहे, ज्यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता. त्यानंतर 5वी आणि शेवटची जाहिरात मित्रांनो जी विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर यांच्या मार्फत होत आहे. ही जी इन्स्टिट्यूट आहे ती महाराष्ट्र स्टेटमध्ये असली तरी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर येते मित्रांनो. त्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब तुम्हाला महाराष्ट्रामध्ये करण्याची संधी मिळत आहे, ज्यासाठी डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर विविध पदांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे. आता कोणकोणती पदे भरली जाणार आहेत तर लायब्ररीयनचं पद आहे, सिनियर सायंटिफिक टेक्निकल ऑफिसरचं पद आहे, सायंटिफिक टेक्निकल ऑफिसरचं पद आहे, एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचं पद आहे, सुपरिटेंडंटचं पद आहे, लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन असिस्टंटचं पद आहे, ज्युनियर इंजिनियर, टेक्निकल असिस्टंट, सिनियर टेक्निशियन, ज्युनियर असिस्टंट, टेक्निशियन, ऑफिस अटेंडंट, लॅब अटेंडंटचं पद सुद्धा या ठिकाणी भरलं जाणार आहे. या पदांसाठी मित्रांनो नंबर ऑफ वॅकन्सी जे आहेत ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. ऑफिस अटेंडंट, लॅब अटेंडंटसाठी 12वी पासवर मित्रांनो तुम्ही अप्लाय करू शकता. सो या गोष्टी जर बघितल्या तर सर्व पदांसाठी क्वालिफिकेशन तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये चेक करता येईल किंवा याबाबतचा सेपरेट व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, तोही तुम्ही पाहू शकता आणि जर या ठिकाणी इंटरेस्टेड असाल तर अप्लाय करू शकता. यासाठी ऍप्लिकेशन तुम्ही बघू शकता मित्रांनो 24/1/2026 पासून 1 मार्च 2026 पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता. सो 5 वेगळ्या जाहिरातींचा शॉर्टमध्ये मी अपडेट तुम्हाला दिलेला आहे. सांगितल्याप्रमाणे 5चे डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, ते तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता जर तुम्ही स्पेसिफिक भरतीमध्ये इंटरेस्टेड असाल तर. यापैकी कोणत्याही एका भरतीबाबत तुम्हाला डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओज नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी या चॅनल मार्फत करत असतो. धन्यवाद.